वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मी निघू का? म्हणजे मला प्रेझेंटेशनला जायचंय ना मम्मी. अगं थांब ना थोडा वेळ. तुझ्या अंगठीचं माप घेऊन झालं की नाही मग त्याच्याही अंगठीचं माप घेऊ दे ना आणि दोघांचं डिझाईन पाहू दे मग जाय तू तुझ्या कामाला. हे बघा तुम्हाला यायला जर उशीर लागणार असेल तर मी जाऊ का माझ्या क्लासला? हा जा ना, मला काही हरकत नाही. जा बिंदास जा. अहो मग तुम्ही असं हे सांगा ना तुमच्या आईला. अच्छा, आई थांबा म्हणून राहिले का? हा ना. मग थांबा ना, आता आई म्हणून राहिली तर तेवढं. समीर, आप्पा दुकानात कुणीच पोरं दिसून नाही राहिले. कुठे गेले? जेवायला गेलेत आप्पा सगळे. सगळं एकदाच? हो, त्या मयूरने डब्यात काहीतरी वंटास पदार्थ आणला. काय तर म्हणे सासरकडच्यांनी सोन्याची चेन केली गळ्यातली. खुश होऊन घेऊन गेलाय सगळ्यांना जेवायला. तुला नाही नेलं का मग? आणि मला विचारलं होतं, मीच नाही गेलो. हा, म्हणजे नेलं नाही तुला. आप्पा मुद्दामून करता का हो तुम्ही? मला विचारलं होतं पण मीच नाही गेलो. का आता इथं दुकानात गिराईक सांभाळणं होणार आहे का तुमच्याच्यानी एकट्याच्यानी? नाही तर मी चाललो. ए इकडे बर, मला एक सांग, मयूरला चेन केली तुझ्या सासरच्याने? हो. बर, चेन केली. मग आपण बी परागराला अंगठी बरोबर चेन करून टाकू. आहे काय नाही काय? हा चालतंय की. अरे त्यांनी नुसता साखरपुड्याची तारीख ठरविली तर पाटल्या केल्या होत्या. आपल्याला काय कमी आहे का? घरी फोन करून सांग. हा, अरे ते निकम असलं म्हणून काय झालं? आपण तर बोराडे हे खरे स्वातंत्र्य सैनिक. आपण तर चेन बी करू, चैनी बी करू. चालतंय. नाही, ते पैसे कमी फिमी पडत असतील तर मी लगेच फोन लावतो पेडणेकरांना. आप्पा पुरतील एवढे दिलेत मी, कशाला टेन्शन घेता? मग लावा फोन लावा आणि परागरावला चैन घ्या म्हणा. करतो ना आप्पा. अगं बाई, आले आले हे. आलेत तर काय सत्कार करायचा त्यांचा? सॉरी मला यायला जरा उशीरच झाला. सॉरी आम्हाला नको म्हणू बाबा, पूर्वालाच म्हण. कवा जर घड्याळ पाहून राहिली ती. सॉरी. पूर्वा, आता सॉरीच ऐकून घ्यावं लागणार आहे बाई तुला. सॉरीची सवय लावून घे, आयुष्यभर सॉरी. चला आपण माप घेऊयात. ये ना. बरं. हे ओके. बरोबर आहे ना? काय घेतले डिझाईन? मी निघू मग आता?
अगं एवढा वेळ थांबलीस डिझाईन निवडूस तर थांब की अजून. थोड्या वेळानं काय होतंय? आलेच. हा बोला ना. हा ऐक ना, अजून ते पेडणेकर ज्वेलर्सच्या दुकानातच आहे का तुम्ही? हा बरं झालं, मला वाटलं झाली काय तुमची शॉपिंग. नाही नाही, ते पॅराग्राफ आत्ता चालेत ना, बाकी अजून थोडा वेळ लागेल. बर बर बरं ऐक, मला एक सांग, सगळ्यांसमोर बोलू राहिली का बाजूला येऊन बोलती? बाजूला आले का? काय झालं? झालं काही नाही, आत्ताच आप्पांचं माझं इथे ठरलं की पराग्रावांना अंगठी सोबत चेन पण करायची. आणि ऐक, हॅलो, सगळ्यांसमोर सांगू नको की आत्ता ठरलं म्हणून, नाही तर सगळ्यांसमोर सांगशील. हळूच आईच्या कानात जाऊन सांग, कळलं का? हा हा चालेल चालेल, सांगते. हा ठेवू का फोन? का बोलू वाट ना काय? असं काही नाही हो. मग लगेच ठेवू का काय? बरं ऐक ना, अजून एक सांगायचं होतं. हा तुला काही आवडलं ना तर ते बघून ठेव, तिथं फोटो काढून ठेव, येताना घेऊन येईल तुझ्यासाठी. हा म्हणजे आवडलेलं दिसतंय. हा बघ बघ, फोटो काढून ठेव, घेऊ आपण. ठेवू का? बाय. बाय. आता डिझाईन पण सिलेक्ट झालं, अजून काही बाकी राहिलंय का? पूर्वा, तुला काय घ्यायचंय का? लाजू नको बरं का, घेऊन टाक काय घ्यायचं असेल ते. मला काहीच नको, मला फक्त चेन घ्यायची. चेन घ्यायची. अगं बाई हो, पायातले चेनच राहिले ना, विसरलेच मी. नाही नाही, पायातली चेन नाही, गळ्यातली चेन घ्यायची पराग्रावांसाठी. हो ना, विसरलेच हवं आम्ही. पराग्रावांना चेन घ्यायची ना. बघा ना, तुमच्या पसंतीने बघा ना पराग्राव. ओ दाखवा जरा, चांगल्या चेन दाखवा. नाही नको, खरंच नको. हा नाही नाही, खरंच घ्यायची ना तुम्हाला. बघा ना तुम्ही, दाखवा दादा. हा चांगली चेन दाखवा ना दादा. कनी हे काय करू राहिली तू? तू टेन्शन नको घेऊ ग, लय खर्च नाही होणार. मी माझ्या प्रेझेंटेशन साठी बोलू राहिली. जायचंय ग मला प्रेझेंटेशनला. आहे ए तू थांब ग जरा, चल. अगं पराग बघ बरं, ही भारी आहे ना. काकू, एवढ्या भारीची नको उगाच. मग बघा ना, दुसरी कोणती आवडते तुम्हाला? ते तो पण काढा बरं. बघ पूर्वा, कुठली आवडते तुला? अहो, तुमचं प्रेझेंटेशन आहे ना आज? सव्वा 5 झालेत, तुम्ही या आता. ऑल द बेस्ट. आई, मी ये. छान झाली बाई तयारी. हो बाई. घरी या. पदा. अच्छा, चल बाय. मी पण येते, जायचंय. हा अच्छा.
मी येतो स्कूटरनी. अरे कमाल आहे, मी आता दरवाजाच बंद करायला येत होतो. आता क्लासची वेळ संपली, जा घरी. सर प्रेझेंटेशन उद्या. मिस पूर्वा, तुम्ही आता लहान राहिलेल्या नाही, तुम्ही आता PhD करताय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, इतर गाईड सारखा मी गाईड नाही. तुम्हाला रोज वेळेवर कोर्स वर्क साठी यावं लागल. सर मी येतच होते. मग कोणाला अटॅक आला काय घरी? हा कोण? आप्पा. अरे बापरे, या या वर या. बस. सॉरी, जरा जास्तच बोललो मी मगाशी. बस. कसं काय झालं? सर ते त्यांना ते बीपीचा त्रास होताच ना, तर ते त्यांना लो बीपी का हाय बीपी? हाय हाय. गोड खाल्लं? खाल्लं? नाही, आता डॉक्टर जसं म्हणतील तसं. पाणी घ्या ना. नाही नको सर, ठीक आहे मी. तुम्हाला असं वाटत असेल ना की हा पाठारे बाबा सारखा सारखा चिडतो का? काय, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो ना, तेव्हा आमचं काही चुकलं का शिक्षक आमचा हात असा टेबलावर घ्यायचा आणि सपासप हाणायचा छडीने. मग आम्ही तक्रार करायला म्हातारीकडे जायचो, आईकडं. तर आमची म्हातारी शिकलेली नाही, पण तरी ती काय म्हणायची, चिन्नीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. माझ्या लक्षात आलं की आपण शिकलं पाहिजे, म्हणून मी खूप शिकलो. आता तुमचा शिक्षणातला आळस पाहिला ना का चिड येते मला. तुम्ही आजकालची पोरं काय करता, शिक्षणाबरोबर घरच्या 4 गोष्टी सांभाळता. नाही, माझं घरच्या 4 गोष्टी सांभाळायला नकार नाही, त्या सांभाळा, पण त्या सांभाळता सांभाळता हे शिक्षण तुमच्या हातनं निसटून जात. मग निसटलेलं शिक्षण आवरण्यासाठी तुम्ही कॉप्या करता, पास होता, PhD विकत घेता, कुठेतरी शिक्षक म्हणून लागता, पुन्हा विद्यार्थी घडवता. काय घडणार विद्यार्थी? काय घडणार विद्यार्थी? हा, मी जरा जास्त बोललो का? तुम्हाला राग आला असेल ना माझा? नाही सर. नाही नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का? मी मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे बरं का. नाही तसं तुम्ही खोटं नसाल बोलत माझ्या बरोबर. आप्पा तुमचे आजोबा ना? आता बरी असेल ना तब्येत त्यांची? बरं आहे सर. फोन लावा ना. फोन लावा, बोलतो मी त्यांच्याशी. लावा. आप्पा
असं काहीतरी म्हणता ना तुम्ही त्यांना? नाही उचलत ते फोन. आराम करत असतील ते. हा सर, आराम करत असतील. बरं नाही ना त्यांना. बसा. मी असं खोटं नव्हतं बोलायला पाहिजे. खोटं बोलले आणि आप्पा खरंच आजारी पडले तर, आणि आप्पांना समजलं की मी असं खोटं बोलू राहिले त्यांच्याबद्दल, तर काय वाटेल त्यांना? मिस पूर्वा, हा सर. काय विचार करताय? सगळं व्यवस्थित होईल, फार विचार करू नका. हा, जे घडायचं तेच घडणार आहे. आपण आशा सोडायची नाही, कळलं? विषय संपला. चला आता आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करू. काढा पुस्तक. पर्या, पर्या इकडे गाडी पार्क कर. तू चल माझ्या बरोबर. मस्त जागा आहे ना. चल ना तू. हळूवा दगड्यात. बस. बस. मग आज काय याला सरप्राईज म्हणायचं का? हो मग सरप्राईजच तर आहे. हा पण इकडे कुठे घेऊन आली? तुला माहितीये पर्या, जेव्हा मला असं मनातलं खूप बोलायचं असतं ना स्वतःची, तेव्हा मी एकटी इकडे येते, मनातलं सगळं बोलून टाकते, मन मोकळं करते अगदी. एकटी? हो, पण आता नाही. म्हणजे आधी मी जेव्हा इकडे यायचे तेव्हा एकटं वाटायचं मला, पण आता अजिबात वाटत नाही. अरे आय एम सॉरी. का? खरं तर तू जेवढी मदत केलीस ना तेवढी कोणीच केली नाहीये. पर्यात तू तुझं लग्न, तुझं करिअर सोडून तुला जेव्हा कळलं की मी प्रॉब्लेम मध्ये, मला मदतीची गरज आहे, तेव्हा तू धावून आलास. पर्या, माझ्यासाठी तू ज्या दिवशी पोलीस स्टेशनची पायरी चढलास ना, अगदी त्या दिवसापासनं माझ्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप जास्त वाढलाय. आणि जेन्युइनली खरंच. खरं तर तेच सांगण्यासाठी मी तुला इकडे बोलवलंय. कधी कधी काय होतं माहितीये पर्या, आपल्या आयुष्यात ना अशी एखादी घटना घडते आणि त्या घटनेमुळे आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात खास
आपला असा माणूस कोण आहे? आणि जेव्हा आपल्याला हे कळतं ना, तेव्हा ते समोरच्या माणसाला सांगण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. म्हणूनच हे सगळं मी आता तुला सांगतेय, कारण तू माझ्या आयुष्यातला तो खास माणूस आहेस. अनुष्का, का एवढं काहीच मोठं केलं नाही मी. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. खरं सांगू का, तूच ग्रेट आहे. तू नाही पर्या, तू खूप खास आहेस माझ्यासाठी.